गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। पंढरपुरात आषाढी यात्रेच्या तोंडावर मागील काही दिवसापासून पंढरपूर नगरपालिका प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेमुळे यात्रेच्या तोंडावर सर्वसामान्य व्यापारी, दुकानदार, छोटे मोठे विक्रेते हे धास्तावले असून यात्रा काळात अतिक्रमण पथकाचा त्रास झाल्यानंतर मोठे नुकसान सहन करावे लागते। त्याचबरोबर होणारा व्यवसाय बुडतो आणि गोंधळ उडतो हीच भावना या व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झाल्याचे दिसून येत आहे। आणि यातूनच आज छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर, सावरकर चौक, काळा मारुती रस्ता, विवेकवर्धिनी प्रशालेकडे जाणारा रस्ता, चौफळा परिसर आदी भागातील व्यापारी, दुकानदार यांनी एकत्र येत पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासमोर अतिक्रमणाच्या नावाखाली होणाऱ्या या त्रासाचे लक्ष वेधले। यात्रा काळात अशा प्रकारचा त्रास प्रशासनाकडून झाला तर आम्हाला व्यवसाय करणे देखील मुश्किल होते ही बाब निदर्शनास आणून दिली। तर पंढरपूर नगरपालिका प्रशासनाने देखील सहकार्य करण्याची तयारी दाखवीत फक्त रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने अतिक्रमण करू नका असे आवाहन मुख्याधिकारी यांनी व्यापाऱ्यांना केले। यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख युवराज गोमेवाडीकर, उपशहर प्रमुख किरण सुरवसे, भैया पवार, दत्तात्रय पाटील, बापू कदम, पांडुरंग मोरे, धनंजय नांद्रे, प्रकाश खुळपे, राजू घंटी, राहुल ढाळे, शामराव सुरवसे, समाधान कांबळे, सुनील आगवणे, विष्णू माने, शिवा गोटे, प्रकाश राऊत, किरण राऊत, सलीम तांबोळी, अण्णा सुरवसे, मयूर रोहिते, राहुल गोमेवाडीकर, अजय बडदे, अशफाक नदाफ, सलीम काजी, महिला पदाधिकारी संगीता पवार, विजया लिंगे, सोनाली टिंगरे, पूजा कदम, लक्ष्मी शिंदे यांच्यासह शहराच्या विविध भागातील दुकानदार, व्यापारी, विक्रेते उपस्थित होते। व्यापारी भयभीत असल्यामुळे व्यापार करायचा का नाही किंवा आपली दुकानं थाटायची का नाही यात्रा काळामध्ये याकरिता सगळे संभ्रमात असताना प्रशासनाचा कुठलाही निर्णय नाही, दुकाने लावण्यासाठी परवानगी नाही। याकरिता पंढरपूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी साहेबांना आज पंढरपुरातील सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने आम्ही आज एक निवेदन दिलेले आहे की येणारी आषाढी यात्रा पंढरपुरातील व्यापाऱ्यांचा उदरनिर्वाह पूर्णपणे यात्रा काळावरती अवलंबून असतो, तरी पंढरपुरातील स्थानिक व्यापाऱ्यांना वाव मिळावा आणि वारकऱ्यांची सेवा करता यावी याकरिता पंढरपुरातील व्यापाऱ्यांना आपल्या जागेमध्ये दुकानं लावण्याची परवानगी द्यावी याकरिता आम्ही आज निवेदन दिलेले आहे। तरी मुख्याधिकारी साहेबांनी आमच्याशी सविस्तर चर्चा करून काय असेल तो निर्णय देतो आम्ही आणि व्यापाऱ्यांनी दुकानं लावायला काय हरकत नाही, पण अतिक्रमण होता कामा नये याची काळजी सर्व व्यापाऱ्यांनी घ्यावी असे आश्वासन दिलेले आहे।